नमस्कार, मी अभिजित पाटील, महाराष्ट्र मंदिर महासंघ जिल्हा सहसंयोजक। आज कलेक्टरांना आम्ही एक निवेदन द्यायला इथं सगळेजण एकत्र आलो होतो। महाराष्ट्र राज्यातील सर्व जे देवस्थान आहेत तर त्या देवस्थानाच्या संदर्भात ज्या देवस्थानाकडे जमिनी आहेत देवस्थानाच्या, तर त्यावर प्रामुख्याने महसुली अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जमिनी परस्पर कब्जा करणे, खरेदी विक्री करणे अशा गोष्टी पूर्ण राज्यभर सध्या सुरू आहेत असे आमच्या निदर्शनास आलेले आहे। तर या संदर्भात अँटी लँड ग्रॅव्हिटी ॲक्ट म्हणून एक आहे, तर तो लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये लागू करावा राज्य शासनाने, या मागणीसाठी आम्ही कलेक्टरांना आत्ता भेटलो आहोत। तर इथून पुढेही अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टी होऊ नयेत यासाठी माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही आदेश दिलेले आहेत की देवस्थानाच्या जमिनी ज्या आहेत तर त्या देवस्थानाच्या जमिनी ह्या देवस्थान व्यवस्थापनासाठी व तेथील जे धार्मिक कार्यक्रम आहेत त्यासाठी फक्त ह्या जमिनींचा वापर व्हावा, यासाठी फक्त त्या जमिनी वापरण्यात याव्यात असा आदेश असतानाही अशा परस्पर विक्रीच्या ज्या संदर्भात ज्या माहिती आमच्या कानावर येत आहे तर त्या संदर्भात लवकरात लवकर हा अँटी लँड ग्रॅव्हिटी ॲक्ट लागू करावा ही मागणी आत्ता आम्ही केलेली आहे।